एकदा एक राजा घनदाट जंगलात हरवला आणि त्याला खूप तहान लागली। सर्वत्र शोध घेऊनही त्याला कुठेही पाणी मिळाले नाही। तहान लागल्याने त्याचा घसा कोरडा पडत होता। नंतर त्याची नजर एका झाडावर पडली जिथे फांदीवरून पाण्याचे छोटे छोटे थेंब पडत होते। राजा त्या झाडाजवळ गेला आणि खाली पडलेल्या पानांपासून एक पात्र बनवून त्या थेंबांनी ते पात्र भरू लागला। कसा तरी बराच वेळ गेला आणि ते पात्र भरलं आणि राजा आनंदी झाला व पाणी प्यायला ते द्रोण तोंडाजवळ नेणार तेवढ्यात समोर बसलेला एक पोपट त्या राजाकडे आला आणि राजाच्या हातातील द्रोण खाली पाडून परत झाडावर जाऊन बसला। त्याने द्रोणातील सर्व पाणी सांडले। मोठ्या कष्टाने राजाला पाणी मिळाले होते, पण पाणी सांडलेले पाहून राजा निराश झाला। खूप वेळ प्रयत्न करून मिळालेलं पाणी सुद्धा या पक्ष्याने सांडले होते, पण आता काय होऊ शकतं असा विचार करून तो ते रिकाम द्रोण पुन्हा भरू लागतो। बऱ्याच प्रयत्नानंतर द्रोण पुन्हा भरलं आणि राजाने पुन्हा आनंदी होऊन पाणी प्यायला ते द्रोण उचललं। तो समोर बसलेला पोपट आला आणि त्याने ते द्रोण पुन्हा एका झटक्यात पाडून टाकलं व पुन्हा सर्व पाणी सांडलं। आता मात्र राजाला राग येतो आणि तो म्हणतो की मला खूप तहान लागली आहे, मी पाणी गोळा करण्यासाठी खूप कष्ट करतोय आणि हा दुष्ट पक्षी येऊन माझी सर्व मेहनत उद्ध्वस्त करतोय। आता मी याला सोडणार नाही। आता जेव्हा तो परत येईल तेव्हा मी त्याला खत्म करील। म्हणून राजा हातात चाबूक घेतो आणि द्रोण भरू लागतो। पुन्हा बरेच वेळाने द्रोण पाण्याने भरतं आणि मग राजा पाणी प्यायला द्रोण उचलतो आणि पोपट द्रोण पाडणार तेवढ्यात राजा पोपटाला चाबूक मारतो आणि त्या पोपटाचा प्राण निघून जातो। तेव्हा राजाला वाटतं की या पोपटापासून आपली सुटका झाली, पण त्याला वाटते अशा एका थेंबाने हे द्रोण भरायला खूप वेळ लागतोय। आपण हे पाणी जेथून पडत आहे तेथे जाऊन द्रोण भरू, म्हणजे द्रोण पण लवकर भरेल। असा विचार करून राजा त्या फांदीकडे गेला। राजा जेव्हा पाणी टपकत असलेल्या ठिकाणाजवळ जातो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण त्या फांदीवर एक भयंकर अजगर झोपला होता आणि राजा ज्याला पाणी समजत होता ती अजगराच्या तोंडातून टपकत असलेली लाळ होती। हे परमेश्वरा, मी काय केले आहे? रागाच्या भरात मी वारंवार मला विष पिण्यापासून वाचवणाऱ्या पक्षाचा जीव घेतला। अशा तीव्र पश्चातापाने राजा दुःखी होतो। म्हणूनच असे म्हणतात की ज्याच्याकडे क्षमा आणि दया आहे तो खरा नायक आहे। रागाच्या भरात एखादी व्यक्ती स्वतःचे तसेच इतरांचेही खूप नुकसान करते। तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की क्रोध हे एक विष आहे जे अज्ञानातून उद्भवते आणि पश्चातापाने संपते। त्यामुळे रागावर नेहमी नियंत्रण ठेवावे। आय होप मित्रांनो, मला या कथेच्या माध्यमातून जे काही सांगायचे होते ते तुम्हाला समजले असेल। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कॉमेंट्समध्ये जरूर सांगा आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या इझी मोटिवेशन स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा। तर चला भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।